आता मी तुम्हाला ही तोडून दाखवते बघा. ही हातात घेतली तर एकदम बिलकुल तेल नाही आहे, तर खुसखुशीत आणि वरतून अशी कुरकुरीत आतून खुसखुशीत ढोकळी तयार झालेली आहे. तर मेथीची भाजी बऱ्याच प्रमाणात मिळते, तर मग मेथीपासून भाजी किंवा थेपलेच का. आणि आता तर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकूही चालू आहे. तर आज आपण मेथी भाजीपासून गुजराती पद्धतीचे झटपट आणि पौष्टिक मेथीची ढोकळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. हळदी कुंकूला बायका आल्या की आपण काहीतरी स्नॅक्स बनवतो, तर मग झटपट आणि पौष्टिक मेथीची ढोकळी नक्की एकदा ट्राय करा. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मला बरेच जण व्हॉट्सअपवर किंवा फोन करून विचारत होते की गुजराती लोकांमध्ये जी ढोकळी बनवतात मेथीची ती कशी बनवायची. तर ती आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. मेथीची ढोकळी किंवा ह्याला मुठियाही बोलतात. आपण मेथी घेतलेली आहे, मेथीची अशी पानं तोडून घ्यायची आणि स्वच्छ धुवून ठेवायची. मेथी चिरल्यानंतर धुवायची नाही, तर ती धुवायच्या आधी धुवायची मग चिरायची. तरी स्वच्छ धुवून ठेवली, त्याच्यामधलं पाणी संपूर्ण निथळलेलं आहे. आता ह्याला मी बारीक चिरून घेते. आता मला सुरीने चिरायला जमते म्हणून मी शिरीने चिरते. तुम्हाला जर विळीने जमत असेल ती चिरलं तरी चालेल, पण ही मेथी चिरताना एकदम अशी बारीक चिरून घ्यायची. मेथी अशी चिरून कट केली की त्याच्यामध्ये जे व्हिटॅमिन असतात ते सर्व असे राहतात. आता परत चिरून धुतली की सर्व जीवनसत्व निघून जातात. मी बाउल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथी आहे ती काढून घेते. त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन, आलं मिरचीची पेस्ट, सफेद तीळ 1 चमचा. आता आपण मसाले बघूया. मिरची पावडर, हळद, धना पावडर, हिंग, चवीनुसार मीठ, चिमूटभर सोडा टाकायचा खायचा. मी ओवा घेतलेला आहे. ओवा हातावर असं चुरून घ्यायचा. ओवा टाकून घेते. लिंबाचा रस. आता हे सर्व मसाले तुमच्या मेथी भाजी आणि बेसन असतं त्याच्यावर अवलंबून असतात. तर तुमच्याकडे जेवढी ढोकळी करायची आहे त्याप्रमाणे मेथीची भाजी आणि बेसन घ्यायचं आणि त्याच्यानुसार सर्व मसाले ॲड करायचे. सर्व साहित्य चमच्याने मिक्स करून घेते. आपण ह्याच्यामध्ये 1 पळीभर तेल टाकून घ्यायचं. तेल टाकलं की आपली मेथीची जी ढोकळी आहे ती एकदम खुसखुशीत होते. गरम मसाला घालायला विसरले होते, तर थोडासा गरम मसाला मिक्स करून घ्यायचा. ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं. पाणी टाकायची घाई करायची नाही. थोडंसं तेल टाकून घेते अजून, अगदी थोडं पाव चमचा. परत असं मिक्स करायचं आणि पीठ असं एकदम पण पातळ नाही एकदम पण घट्ट नाही असं हे पीठ भिजवून घ्यायचं. म्हणजे आपल्याला त्याचं हे आहे ना असं गोल बनवता आलं पाहिजे. मी तुम्हाला दाखवते गोल कसं बनवतात ते. एवढ्या प्रमाणे हे पीठ असं भिजवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये बरेच जण गव्हाचं पीठ टाकतात. गव्हाचं पीठ टाकलं की ते ढोकळीला बाइंडिंग तर चांगलं येतं, पण ती एकदम अशी बरेच दिवस झाले की अशी मऊसर पडते. हे फक्त आपण बेसन पीठच टाकून बनवलेली आहे. तेलाच्या हाताने थोडंसं ह्याच्यातलं थोडंसं गोळा घ्यायचा पिठाचा. आता बरेच जण काय करतात, हे पीठ भिजवलं की डायरेक्ट आपण भजी कशी तळतो तशी तळतात. तर ती भजी तशी तळायची नाही. याला आपण ढोकळी बनवणार आहोत, भजी नाही. तरी अंडाकार कृती असं हे लांबट गोल असा आकार द्यायचा. ढोकळी सर्व भाज्यांमध्ये मिक्स होते. गवारीची भाजी, वांग्याची भाजी, अगदी बटाटा कसं सगळ्या भाज्यांमध्ये मिळून येतो तसाच या ढोकळीचं आहे. आणि ही खरं खास करून गुजराती लोक उंदियोमध्ये टाकायला बनवतात ही ढोकळी. तर मला बरेच कमेंट म्हणजे बरेच फोन येत होते की तुम्ही त्या ढोकळीची रेसिपी दाखवा आम्हाला, म्हणून आज मी ही ढोकळीची रेसिपी शेअर करत आहे. पीठ एकदम घट्ट भिजवायचं नाही. ते पीठ एकदम घट्ट भिजवलं की ढोकळी आहे ती एकदम अशी दगडासारखी होईल. आणि एकदम जर काही पातळ भिजवलं पीठ तरी ढोकळी एकदम अशी फुटल्यासारखी होते. पीठ एकदम अगदी व्यवस्थित असं भिजवायचं, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही. तर असं मी करून घेतलेलं आहे. आता आपण तळून घेणार आहोत ही ढोकळी. आता आपण तयार करून घेतलेली आहे. आता आपण हिला तळणार आहोत. आपण बाहेरनं जेव्हा आपलं ढोकळी विकत आणतो तर ती खूपच महाग मिळते. ही अगदी अर्धी वाटी 1 वाटी बेसन, अर्धी वाटी मेथी. बघा किती झाली ढोकळी. ते करण्यासाठी हे मी तेल गरम करत ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक एक करून आता मी ढोकळी सोडून घेते. ढोकळी सोडून झाली. आता गॅस मिडियम करून घ्यायचा आणि आता ढोकळी चांगली लालसर कलरवर तळून घ्यायची. ढोकळी टाकली की तिला पहिले 2 मिनटं अजिबात हलवायची नाही. आता तिचा आकार चेंज होतो. एकदम पण मंद ठेवायचा नाही, एकदम पण फास्ट ठेवायचा नाही. असा मीडियम गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर ही अशी
मीडियम आचेवर असे तळून घ्यायचे. अधूनमधून असं हलवत राहायचं. ही ढोकळी आता तळून झालेली आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, एकदम सोनेरी कलर आलेला आहे. सुंदर अशी तळून झालेली आहे. तुम्हाला हलवून दाखवते. असं क्रिस्पी पण झालेली आहे, कुरकुरीत. आता मी चाळणीवर काढून घेते. बघा, ढोकळी आपली तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला ही तोडून दाखवते. बघा, ही हातात घेतली तर एकदम बिलकुल तेल नाही आहे. खुसखुशीत मी वरतून अशी कुरकुरीत, आतून खुसखुशीत ढोकळी तयार झालेली आहे. ही ढोकळी तुम्ही भजी म्हणूनही खाऊ शकता, मेथीची भजी म्हणून. आणि ही आपली प्रत्येक भाजीमध्ये कसं गवारीची भाजी, वांग्याची भाजी या प्रत्येक भाजीमध्ये ही वापरली जाते. अगदी आपण बटाटा वापरतो तसा. आमच्या गुजराती लोकांमध्ये ती ढोकळी खूपच बनवतात. आमच्याकडे ह्याला ढोकळी बोलतात, मेथीची ढोकळी. तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपण ह्याच्याबरोबर आज ग्रीन चटणी केलेली आहे, तर मी ग्रीन चटणी ठेवते. ग्रीन चटणी आणि ढोकळी नक्की असं एकदा करून बघा. आणि ही टेस्ट नक्की एकदा घरी करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.